मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली देशाची प्रगती सतत होत राहो, पवारांची पोस्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विशेष शुभेच्छा. मोदींचा जीवन प्रवास सांगणारी जाहिरात. मात्र सामना वर्तमानपत्रात शिंदेंची ही जाहिरात वगळण्यात आली आहे. राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय. त्यासाठी प्रत्येकी 1 कोटींचा निधी मंजूर. उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्यात येणार. मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिवादन. फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसी आंदोलकांचा गोंधळ. ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार अशी घोषणाबाजी. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. 4 माणसं येतात आणि बदनाम करतात. हा मराठा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या सेनानींचा अपमान. मुख्यमंत्री फडणवीसांची गोंधळावर प्रतिक्रिया. मोदींच्या 75व्या वाढदिवसामुळे महाराष्ट्र जणू मोदीमय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विशेष लेख. एकनाथ शिंदेंकडून सगळ्या प्रमुख दैनिकांमध्ये फ्रंट पेज जाहिराती. भाजपकडून राज्यात विविध शहरांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन. जगप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी वाळू कलाकृती साकारून मोदींना शुभेच्छा दिल्या. वाळू कलाकृती तयार करून पंतप्रधानांचं अनोख्या पद्धतीनं अभिनंदन केलं. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त वाराणसीतील ओंकारेश्वर महादेव मंदिरात विशेष पूजा. मंदिरात हवन करून मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिवादन. फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसी आंदोलकांचा गोंधळ. ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार अशी घोषणाबाजी. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. 4 माणसं येतात आणि बदनाम करतात. हा मराठा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या सेनानींचा अपमान. मुख्यमंत्री फडणवीसांची गोंधळावर प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नमो भक्ती ज्ञान अभियान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं भाजपचं आज नागपूरमध्ये ठिकठिकाणी स्वच्छता अभियान. भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारींच्या नेतृत्वात परिसरातला कचरा उचलला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच अमित शहा यांच्याकडून मोदींच्या आठवणी शेअर केल्या. फडणवीसांच्या भाषणादरम्यान गोंधळ घातल्याप्रकरणी 3 ताब्यात. रामभाऊ पेरकरसह अन्य 2 लोक ज्यांनी काळे झेंडे दाखवले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित पवारांकडून हुतात्मा स्तंभाला अभिवादन. शहीदांच्या कुटुंबियांची अजित पवारांकडून भेटही घेतली गेली. धाराशिवमध्ये उभारण्यात येणाऱ्या 151 फूट उंचीचा स्वराज्य ध्वजस्तंभ. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा. मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार. मोदींच्या 75व्या वाढदिवसामुळे महाराष्ट्र जणू मोदीमय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विशेष लेख. एकनाथ शिंदेंकडून सगळ्या प्रमुख दैनिकांमध्ये फ्रंट पेज जाहिराती. भाजपकडून राज्यात विविध शहरांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन. जगप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी वाळू कलाकृती साकारून मोदींना शुभेच्छा दिल्या. वाळू कलाकृती तयार करून पंतप्रधानांचं अनोख्या पद्धतीनं अभिनंदन केलं. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त वाराणसीतील ओंकारेश्वर महादेव मंदिरात विशेष पूजा. मंदिरात हवन करून मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. वेब माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून